तर नमस्कार मंडळी, स्वागत आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे पाटील दश फॅमिली वुमन. आणि माझा जायचा दिवस आलाच, निघाले पण मी त्याच्यातच. दश पण त्याला इमर्जन्सीमध्ये दवाखान्यात न्यावं लागलं. माहिती नाही काय फूड एलर्जी झाली किंवा काय, तर पूर्ण शरीरावर त्याच्या दाढी, जायचा वेळ झाला आणि बस ह्याचं हे झालं. मला पण भरपूर काळजी वाटली, तर सचिन तसेच आले आणि दवाखान्यात घेऊन गेलो. तर डॉक्टर म्हणजे काही काळजी नका करू, इंजेक्शन देतो आणि एक सिरप देतो, तो बस तुम्ही पाजा म्हणून की होईल. जर काय वाटलं तर रात्री पण त्याला घेऊन या म्हणून. पण इंजेक्शन दिल्यानंतर आता जरा ते दाढी त्याच्या पूर्ण त्याच्या इकडं पूर्ण त्याच्या शरीरावरती होत्या. तर जीभ नको काढू, इकडं पूर्ण त्याच्या शरीरावरतीच होत्या अशा. आता जरा म्हणजे इंजेक्शन दिल्यानंतर बरं वाटतंय, मला पण जरा शांती वाटतंय. सगळी धावपळ निघता. ओके, चल बोल सगळ्यांना बाय बाय. रूम कुठे काय का थांबलं आपण? मामाची आठवण काढशील तू? नको, व्हिडिओ काढून पाठवू ना तुला? बॅगचे फोटो काढ मला. ठीक. तर आता एअरपोर्टला पोहोचलो आणि दरची पण तब्येत नाही बरी, एकदम एलर्जी झाली त्याला एलर्जी झाली. त्याला दवाखान्यातून आणले पण तरी पण चेहऱ्यावरती दाणे झाले. तर आता मी जाऊ थोड्या वेळानं आतमध्ये, कारण का 9 वाजता चेक इन होईल. त्याच्यानंतर मग बघूया पुढे किती लागतं ते इमिग्रेशनला, बरोबर ना? बाय कर बच्चे, बाय. मम्मीला पण बाय कर, मम्मीला बाय कर, मम्मीला पकडा. ओमान एअरपोर्टला प्रत्येक जण बोर्डिंग पर्यंत सोबत येऊ शकतो, बरोबर ना सचिन? असं आपल्याकडे नाही आहे, आपल्या भारतात तसं नाही आहे. बाहेरच सोडून जायचं, जे करायचं ते स्वतःलाच करायचं. बोर्डिंग इमिग्रेशन पर्यंत माझा इंडिगोचाच आहे ना, बिना खाण्यापिण्याचा. इथं बघायला लागेल, चेक करायला लागेल इंडिकेटरला. काय बघ डिपॅचरचा. खाली वेटिंग रूमला सगळेजण बसलेत. वेटिंग एरिया आहे, लाउचिंग इकडे आहे. दशू, तू मला मिस करशील? मी पटकन येणार आहे ना, पण ओनली 2 days. ठीक आहे, 2 दिवसानंतर मी परत एकदम. ठीक आहे, बरोबर आहे ना? तसं नाही जाणार. इकडे बघ, इकडे बघ. व्हेरी गुड. दशला काय पाहिजे माहिती नाही. काय घेतोय? किटकॅट बघ, किटकॅट. दिस. दर्शू, ते नको रे, ते घाण आहे ते. घे. ओके, घे. माझा दश करतोय व्हिडिओ, आजचा ब्लॉग शूट. आता दश करतो. ओमान एअरचं तिकीट आहे का काउंटर? तिकीट काउंटर आहे ओमान एअरचा. देन हा कुठला आहे? कतार एअरलाइन्स ना? हा, कतार एअरलाइन्स.
पुढे बघ, पुढे बघ, पुढे बघ. असं नाही, असं हा असं करेक्ट करेक्ट असं. माझे ना मी बंद करतात. बंद करा. मग इकडे उमानसाठी उमान घे, उमान खाली आहे. खाली डाऊन 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 कर, डाऊन कर, डाऊन कर, डाऊन डाऊन. बरं स्माईल. मी 2 दिवसात पटकन तुला सगळा खाऊ घेऊन येईल. ओके. हो गॉड, आता गर्दी बघ किती आहे. अरे देवा, गर्दी बघ. सचिन आधी वजनाचा कुठं असेल तर पहिलं वजन करून घे. आपण शिरल्याच होते. मग तो प्रॉब्लेम होता, जाम इश्यू होता. आपण पण शोधूया. हा, हेच त्या साईडला आहे का? कुठं त्या साईडला? त्या साईडला. तो कुठून जायला? इथे कुठं आहे का वजन करायचं नाही ना? पण नाही झालं. इकडचं बघूया तर. इथं आहे का वजनाचा? काय आहे? वजन चेक करायचं आहे फक्त आता माझा. हा हे आहे ना सील पॅकचा, इलेक्ट्रॉनिक आयटम्स रॅपिंगचा आहे. गेट ओपन झालंय. फक्त 25 किलो आहे ना? तुम्हाला सोडायला आला? हा, आम्हाला सोडायला आला. ओके, थँक्यू. मला सोडायला आल्या पाहिजे. मी पटकन येईन. तुला काय काय खाऊ पाहिजे तो सगळं घेऊन येईन मी. ठीक आहे? येस करेक्ट. हा येस करेक्ट, मी आणणार तुला. येस. इथे सगळी वजन बिजन करून सगळे बसले. दशू दशू लावून मुलं खाली आहे बघ. हा इथं काय आला? कुठला आला? ऑल गेट साईड. लवकर ये. आणि मला खायला घेऊन ये. काय घेऊन नाही. माझी पॅड घेऊन ये. माझ्या दर्शूला एकदम एलर्जी झाली होती. माझे कपडे, माझी कार घेऊन ये. गेले आपण सचिन जरा. माझी कार घेऊन ये, जुनेवाला कार. घेऊन येशील ना कार? आणि लवकर ये, टाइमपास करत राहू नको. लगेच चेक करते. हे पहिला नसायचं, आता हा पण पैसा काढण्याचे काम आहे. हा, that's why. दशू, आमचा गेम खेळायचा चाललाय. हाय कर हाय. Shopping, shopping, then shopping. Lots of
grocery, coffee, not grocery, but food, chocolates. पण ब्लॉग शूट करते, सचिनला सांगेन मी. और साला को देख तो मिल नहीं रहा था, बहुत महंगा मिल रहा. ये भी महंगा ही था ना, ये कौन सा सस्ता? आपने कितने का? मैं तो जल्दी लिया था असल में. कितने का मिला? 16 में मिला था. 60,000. नहीं 72,000. 72 रियाल. 72 रियाल. मुंबई.